इयं प्रभजन्तमणुते कृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मेतया कर्मोऽभिनीतस्तन् सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वंशी विभूषितकरान् नवनीरगाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने रामकृष्ण
संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग संगती मनोमार्ग अकरावा श्रीपती हे पंथी अकरावा श्रीपती हे पंथी अकरावा श्रीपती हे पंथी संतांची संगती संतांची संगती
Ah
उवाच समचरण सरोजं साङ्गणीयाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डलानां तरुण तुलसी मालां गन्धं कञ्जनेत्रं सदैव विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात्प्रावदत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन नबाधिली नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधिली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण कळे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंद्य संत सम्राट सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदेव
उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निजे प्रत्येक ज्योतीची उभाळणी करसी मन भवनाची खेळणी आत्मसुखाती बाळवे मिले वरसी 17 स्तन्य देसी अनहतात हल्लरू गासी समाधी बोधे जिरसी बुजावोनी म्हणोनी साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पावली या कारणे सावली नसंडी तुझे म्हणवोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञा विमाते ग्रंथ निरोपणे तू आपुले निस्ने पल्लवे माते पांडुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्वीण माये नमो विशद बोध जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण विधि करी चरण कमल चिन्ह करंदाय भक्त जनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशाय वदने लक्ष्मी यस्य वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तन्नस्य महं भजे ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके युगपद कमल मनावु जास कृपा निर्मल मति पावु आए हनुमंत बिराजी कथा कहू मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद वंदन की नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ
उत्तम पीठाय रम्यस्थ संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीत. अनंत कृपा सागर भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत. विठ्ठल संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनंत कृपा सागर भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगत आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगत असताना ज्ञानोबरांनी त्या साधनाच्या द्वारा भगवंताची प्राप्ती केली. त्या साधनामध्ये आणखी एक साधन आम्हाला प्राप्त होतं त्याचाही उल्लेख केलाय. संतांची व्याख्या केली, संतांच्या स्वभाव गुणविशेषाचं चिंतन केलं. या जगामध्ये संतांची व्याख्या करत असताना 3 पद्धतीने केली. पहिली अशी केली, अशी कोणती जात नाही की त्या जातीत संत झाला नाही, फक्त त्या जातीला कळलं नाही त्या जातीची खंत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, लोक संतांच्या जातीचे कमी झाले, संताला जातीत ओढणारे जास्त झाले. संताची आईची देवाची एकच जात आहे, ऐसी कळवळ्याची करी लाभारी निरपेक्ष प्रेम करतात, निर्निमित्त प्रेम करतात, निर्विकार प्रेम करतात. त्यांच्या निरपेक्ष प्रेम करण्याने निर्विकार प्रेम करणारे निरंतर प्रेम करण्याने आपलंही मन बदलून जातं. आपण तर विकारीच आहोत, आपल्याला विकार नाही असं कसं म्हणता येईल? विकार आहे आपल्याला. पण विकार आहे याचा अर्थ असा आपण चुकीचे आहोत असं नाहीये. त्या विकारामुळे आपल्या निर्विकारतेला कुठेतरी अडचण येते, तेवढी अडचण ते दूर करतात. जे खडांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे. ही विशेषता त्यांच्याकडे आहे. ही संतांची व्याख्या आहे. आणखी संत कोणाला म्हणतात, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. या लोकात आणि परलोकात जे सुखी आहे आणि त्यांच्या मुखात केवळ शुद्ध ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय असा जर विचार कराल तर ज्ञानाच्या पुन्हा 2 व्याख्या करता येतात. पहिली व्याख्या अशी करता येते, ज्ञान आणि एक दुसरं भ्रमज्ञान. भ्रमज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे, जग दिसतं आणि दिसणाऱ्या जगाला खरं मानणं हे भ्रमज्ञान आहे. दिसणारं जग जगच नाही, देवच आहे असा अनुभव येणं हे प्रमाज्ञान आहे, हे खरं ज्ञान आहे. संतांना जग दिसत नाही, देव दिसतो, देव दिसतो. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जगतो हे हाव भाजनातन, जगतो हे हाव भाजनातन, जगतो हे हाव भाजनातन, जगतो हे हाव भाजनातन. ऐसे
गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगो स्वकर्मणी. किंवा स्वर कमी जास्त वाटतो का? कोणाचा कमी झालाय? माझा वर काय तीन केला का? लागलं तर काय प्रॉब्लेम नाही मला. पिठाला जाईल का वर? नाही त्यांचं बघू नंतर. हा आमचं होते काय व्हायचं ते तुम्ही मजा बघायला आहे. मेहावी क्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. साधूचं जीवन हे प्रामाणिक कर्म आहे, पवित्र कर्म आहे, प्रासादिक कर्म आहे. त्यांनी जे काम केलंय ते आपल्यासारखं नाहीये. आपल्या कामाला काहीतरी हेतू आहे, उद्देश आहे. त्यांचं काम म्हणजे उपकारापुरता, केवळ उपकारी जीवन आहे एक. आणि दुसरं त्यांचं काम म्हणजे धर्माला धरून आहे. धर्माला धरून, धर्म सोडून काम नाही त्यांचं. कर्म आणि धर्म आचरी जे जयाला, कर्म आणि धर्म आचरी जे जयाला. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटते लाग. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. पहा ज्ञानोबर आहे, याच नामाचा प्रचार या अभंगातून करतायत. एकूण 27 अभंग आहेत. 27 अभंग. पहिल्या 9 अभंगामध्ये ज्ञानोबांनी जीवदशा सांगितली. असोनी संसारी, एवढंच जायचं. असोनी संसारी, पुढे नाही जायचं. नाही कळलं तर पुढे जायचं. सायासे करिसे प्रपंच दिननिसी, हे 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 करायचं. ते नाही कळलं कैसेनी दैवत प्रसन्न, याचं नाव संसारी. विठ्ठल ज्याला दशा भोगायला लागते त्याचं नाव जीव. अवदशा भोगायला लागते त्याचं नाव जीव. जीव म्हणजे काय? चुकलेलं चैतन्य म्हणजे जीव. आपण देव आहोत, आता पण देव आहोत. पूर्वी देव होतो, आता पण देव आहोत. देव व्हायचं विसरलो आणि देव आहोत हे पण विसरलो. कळलं तर बरं होईल. आपण पया विसरू दो धनंजया, हेची रूप यया अज्ञानासी. आपल्याला अज्ञान तर माहितीच नाही, पण अज्ञान आहे हेही माहिती नाही. हे कळलं तर बरोबर. आपण अज्ञानी आहोत हेही कळत नाही आणि आपलं अज्ञान कुठंतरी जाणार आहे, पितळ उघडं पडणार आहे हे माहित नाही. आणि त्या पितळेला कुठेतरी सोनं करायची भानगड आहे हे विसरलो. लोखंडाचं सोनं होतं परिसाच्या स्पर्शाने,
अहो पितळ पण सोन्याचं होईल साधूच्या स्पर्शाने. कल्पना. मग म्हणले महाराज असंच जे चुकलेले पण योग्य रस्त्याला लागले असा एखादा परिवार तुमच्या परिचयाचा आहे? म्हणले आहे. पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे पांडव आहेत ना, हे योग्य रस्त्याला लागले आणि त्यांचा रस्ता म्हणजे एकच, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सांगतील तो रस्ता आणि श्रीकृष्ण नामाचं उच्चारण हाच रस्ता. याच्यापेक्षा दुसरा रस्ता माहित नाही. त्यांना दोनच धर्म माहित आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन किंवा निज धर्म हा चोखडा, नाम उच्चार घडघडा, भक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. कल्पना करा. पांडवांच्या भावाचंही नाव धर्म आहे. नवे नवे पांडवाच्या भावाचंच नुसतं नाव धर्म नाही, धर्म सुद्धा धर्माने वागतो म्हणून धर्म आहे. कळलं का बघ? आपल्याला धर्मच माहित नाही. आपण सीझनला झेंडे बदलतो. विठ्ठल. आमचा काल विचार चालला होता. निवडणूक झाल्या आता, नगरपालिकेच्या झाल्या, आता झेडपीच्या बाकी झाल्या. काय झाल्या? बाकी आहेत ना? बाकी आहेत. तुम्ही जर मतदान करत असाल तर तुम्ही पुण्यवान आहात. मत दान करत असाल तर पुण्यवान आहात आणि विकत असाल तर भाग्यवान आहात. तुमच्यातलं एक म्हणाल आम्हाला म्हणतात तुम्ही तरी कीर्तन धोकड कुठे करता. विठ्ठल. पण 55,000 पेक्षा बरं करतो. विठ्ठल. विषय सोडून द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. धर्म सतत्व विहितम गुहाया महाजनाय नगतस्पंतः. मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात त्याला धर्म म्हणतात. यज्ञदा चरति श्रेष्ठ तत्त देवे तरोजनः तयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एक वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविती. एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. पांडव चुकले असते तर समाज चुकला असता. पांडव चुकले नाही म्हणून समाज चुकला नाही, हे लक्षात घ्या. पांडव चुकले नाही म्हणून देव त्यांच्या पक्षात होता. ज्यांच्या पक्षात देव आहे त्यांना पांडव म्हणत जा. विठ्ठल. म्हणले महाराज पांडवांनी काय केलं? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याला जाणतात गातात त्या परमात्म्याला ते गायला लागले. हरी सर्वत्र गीयते. हरीला गायला लागले. हरी वाणा रे हरी जाणा. हरी वाणा रे हरी जाणा. हरी वाणा रे हरी जाणा. हरी जाणा हरी जाणा रे हरी वाणा. हरी जाणा हरी बापर कुमा देवीवर विठ्ठल रे. हरी धेरे हरी ते धेरे. हरी वाचोर नाही रीते. याचाच अर्थ असा भर लागणं हरी दिसी. हीच आहे. भगवान शिवजी पार्वतीला सांगतात उमा कहूं मैं अनुभव अपना. सत हरी भजन जगत सब सपना. महादेव पार्वतीला सांगतात ज्याला घरच्यांना समजावता येतं त्यांनी जगाला समजावं. विठ्ठल. घरचे एवढंच म्हणतात माहित आहे तुम्हाला काय कळतं.
हा हसताय म्हणजे मान्य एवढं काय गंमत आहे? कीर्तन झाल्यावर एक माणूस घरी गेला, त्याने सांगितलं बायकोला, आज कीर्तन चांगलं झालं. बायको एकच वाक्य म्हटली, त्यांचा धंदा आहे. पिठालं तिने विचारलं नाही अभंग कोणता होता, कोणता दृष्टांत दिला, अभंग कसा सोडवला. तुम्हाला काही उद्योग नव्हता म्हणून तुम्ही गेले, कळलं का? पण ती असं म्हणत नाही, मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता म्हणून तुम्हाला तिथं पाठवलं. कळलं तर बरं होईल. भेटलं घर लागण ताठर उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. याच उत्तर ज्ञानोबा देतात. लटिका व्यवहार सर्व हा तुम्हाला गाता येत नसेल तर नाम घ्या. म्हणून ज्ञानोबा हरिमुखे म्हणा हे पालुपट ठेवतात, दुर्पट ठेवतात. तुम्हाला गाता येत नाही ना, नाम घ्या. नाम घेता घेता तुम्हाला गाता येईल. माझं वाक्य पुन्हा ऐका. नाम घेता घेता तुम्हाला गाता येईल. आवडीचं झालं की गाता येईल. आवडीचं आहे तेच बाथरूम सिंगर आहे, कळलं का? बरेच लोक बाथरूम सिंगर आहेत, ते आवडतं ते फक्त तिथेच गातात, सत्यात नाही गाते. सत्यात नाही, सत्यात माईक दिलं तर गात नाही. आणि काही जण माईकच सोडत नाही. पुन्हा म्हणतात ये रती माईक पिठाला. भागवताच्या गोपी गीतामध्ये श्लोक आला, गेल्या वर्षी सांगितलं होतं, शेवटी म्हणून सांगतो. इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्त्य चित्रधा रुद्र सुस्वर राजन कृष्ण दर्शन लालसा. शुकदेव सांगतात, राजा त्या गोपिका रडत होते रे, पण रडत असताना सुद्धा कृष्ण दर्शन लालसा. कृष्णाच्या दर्शनासाठी रडत होत्या आणि रडत रडत गात होत्या. गाताना त्यांचा स्वर गेला नाही, ताल गेला नाही, तोल गेला नाही, लय गेली नाही आणि लय झालं नाही. तो बरं होईल. आपलं गाणं कधी कधी रडगाणं होतं. ज्ञानोबा सांगतात, 18 पुराणी हरिसी गाती. म्हणजे आम्ही गातो, पण आम्हाला अजून त्याचं दर्शन झालं नाही, भरला घनदाट दिसत नाही. ज्ञानोबा सांगतात, त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हे संपूर्ण जगत त्रिगुणात्मक प्रकृतीचं कार्य आहे. सत्व रज तम हे त्रिगुणात. अरे शरीर सुद्धा देह त्रिगुणाचा बांधा. वेदांत सांगतं रजतम सत्व प्रधान हे शरीर आहे. डॉक्टर सांगतात कफ वात पित्त प्रधान शरीर आहे. तीनच सांगितलं, काय वेगळं सांगितलं सांगा ना. फक्त भाषा बदलली, रोग एकच आहे, कळलं तर बरोबर. जसं अभंग एकच किंवा अभंग बदलला, मटेरियल एकच, कळलं का? पिठाला त्रिगुणात्मक जगत आहे. आणि जे त्रिगुण आहे ते मायेचे गुण आहे. परमात्मा तर गुणातीत आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थता. या जगात सार जर काय असेल तर निर्गुण हे सार आहे. आणि त्या निर्गुणाचंही एक सार आहे, त्याचं नाव आहे नाम, हरिनाम. हरिनाम साराचंही सार आहे. दुधाचं सार लोणी आहे आणि लोण्याचंही सार तूप आहे. तुपाच्या पुढे त्याचं दुसरं रूप नाही.
तसं कळलं तर बरं होईल. तसं देवाच्या नामापुढे दुसरं काही नाही. विठ्ठल नामापरती तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा दाशी तैसे नोहे नाव सर्व मार्गा वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती. किती सोपं सांगितलं. आणि तेच महादेव पार्वतीला सांगतात उमा कहूमय अनुभव आपणा सत हरिभजन जगत सब सपना. बरोबर नाही कळलं अजून सोपं सांगतो. महादेव 2-3 ठिकाणी राहतात. आता मंदिरात आहे, दुसरं एक ठिकाणी स्मशानात राहतात, आणि तिसरं एक ठिकाणी कैलासावर राहतात. कुठं राहतात? कैलासावर राहतात. ते महाकालची सध्या यात्रा वाढली म्हणून लोक तिकडेच चालले. कळलं तर बरोबर. असू दे, मला एवढं सांगायचं आहे. मंदिरात राहतात ते मूर्ती स्वरूपाने लिंग स्वरूपाने परब्रह्मलिंगम अशा स्वरूपात राहतात. कैलासात राहतात ते समाधी स्वरूपात राहतात, आणि स्मशानात राहतात ते समाधान स्वरूपात राहतात. स्मशान माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना? लक्षात येते ना तुमच्या? स्मशान माहिती आहे ना? आपण स्मशानात दुसऱ्याला नेण्याची धडपड करतो का स्वतःच्या जाण्याची? आपली आपण ताकद दुसऱ्याला स्मशानात नेण्यासाठी वापरतो का स्वतः जाण्यासाठी वापरतो? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. त्याचे पुढचं वाक्य सांगतो. स्मशानात आपल्याला जायचंय का नेणार आहे? जायचंय का नेणार आहे? नेणार. म्हणजे जायची तयारी कोणाचीच नाही. कोणाचीच नाही. माझी पण नाही. माझी पण नाही. मला एक जण तारीख द्यायला आला. म्हटलं बाबा तारीख गेली आहे, तुला पुढच्या वर्षाची देतो. पुढच्या वर्षाची देतो म्हटलं. त्याला आनंद वाटला. त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जगाल याची काय गॅरंटी? त्याचंही चुकीचं नाही, हेही बरोबर बोलला. पण मी त्याला सांगितलं तुझं कीर्तन होईपर्यंत तरी मी मरणार नाही, आणि कदाचित मेलो तर तिथं ये सांग महाराज माझी तारीख घेतली, मी परत येईल, कीर्तन करून दुसऱ्या दिवशी जाईल, मला काही घाई नाही. तुमच्यापैकी कोणाची तयारी आहे? तयारी असते कशाला मंदिरात आलो असतो? इथंच बसलो असतो. कुठं? मसनात. स्मशानात राहतात महादेव. आपल्याला वैराग्य होतं. आपल्या वैराग्याला स्मशान वैराग्य म्हणतात, आणि महादेवाला कायम वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ आनंदे सागर हे लाभती. महादेव आनंदी. आपण आनंदी कधी आहोत माहितीये का? आपल्या मनासारखं झालं की आनंदी आहे, मनाच्या विरुद्ध झालं की संपलं. महादेवाकडे वैराग्य आहे, आणि ते वैराग्य 2 पद्धतीचे आहे. एक विवेकाचं बळ आहे त्या वैराग्याला. विरक्ती वाचून कशी ज्ञानासी तगणेची नाही, हे त्यांचं वैराग्य. विवेकाच्या बळावर ते वैराग्य असल्यामुळे, आणि त्या वैराग्याच्या द्वारावर जगाला ओळखल्यामुळे, आणि जग ज्याने निर्माण केलं त्याच्यावरच प्रेम करत असल्यामुळे ते संत झाले. हे सोपं उत्तर आहे. आपण संत का झालो नाही? कारण आपल्याला विवेक नाही, वैराग्य नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की जी. 5 जणांच्या आधीच्या ओळी आहेत. विठ्ठल चंद्र चंद्रिका शंभू अंबिका हे विवेकी आहेत, म्हणजे 4 संत आहेत. महादेवाचे एका घरात सगळे संत आहेत. सगळे संत आहेत. गणपती संत आहे, कार्तिक संत आहे, चंद्र संत आहे, अंबिका संत आहे. आपल्या घरी भजन करायला लागलो की बाकी सगळी पेटतात.
नाही कळालं तर उलट सांगतो, आपल्याला वैराग्य आहे का वैताग आहे? काय प्रामाणिक आहे? एक तर घड्याळ पुढे जात नाही, महाराज काय बोलतात ते कळत नाही, वैताग नाही का हा? विठाला आणि तेच जर मी सांगितलं सुया घ्या फणी घ्या, तुम्हाला वैताग नसता आला, मोठी गंमत आहे. आणि महाराज ठीक, हे जग त्रिगुणाचं प्रतीक आहे, परमात्मा गुणातीत आहे, कळालं? त्याचं नाम सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तो का म्हणे भेद नाही नाही. नाम सगुणही आहे निर्गुणही आहे. नामधारकाने जर सगुणाची उपासना केली तर त्याला प्रत्यक्ष सगुण दर्शन होतं, निर्गुणाची उपासना केली तर त्याला अनुभव येतो. हेच विचार आहे. यासाठी काय लागतो हो? म्हणले भावी विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, त्याच्या आधी ज्ञानदेवा ध्यानी, रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, तेव्हा भाव तयार होईल. आमचा आत्ता विचार करत होता भाऊंचा माझा, ही एक गंमत अशी झाली आहे, आता माणसाकडे आपुलकी राहिली नाही, त्याच्या पुढे तळमळ राहिली नाही. आपुलकी आणि तळमळच राहिली नाही तर सेवा किती लांब राहिली. सेवा जी आहे ना त्याला भाव लागतो, आणि सध्या लोक भाव खातात पण सेवा नाही. कळलं का? त्याची टॉकीच्या कीर्तनात मी सांगितलं होतं, आता तेच येतं म्हणून दुसरं काही सांगत नाही. ते रामायणात सेतू बंधनाचं काम चाललं होतं, आणि प्रत्येक जण दगड पर्वत आणून टाकत होते, वानर असले वगैरे. त्या खारुताईने पाहिलं ते रामाचं काम चाललंय, रामाला आपली पत्नी आणायला जायचंय, मलाही रामाच्या कामात काहीतरी केलं पाहिजे. मग आपला खारीचा वाटा असावा, चहा खारी बिस्कुट काहीतरी पाहिजे ना. सकाळी असतं ना खारीचा वाटा, सकाळी खारी खाल्ली म्हणजे कसे फ्रेश होतात माणसं. खारीचा वाटा, सप्त्यामध्ये खारीचा वाटा पाहिजे. आमच्या तिकडे एक गाव आहे, सप्ताह असतो, आता पाडव्यापासून असतो काहीतरी सप्ताह असतो, आणि नुसत्या लस्सीचं बिल 40,000 होतं. विठ्ठल विचारलं, जर लस्सीचं बिल 40,000 होतं तर कीर्तनकारचं पाकिट किती जात असेल? महाराज ते विचारू नका म्हणून, ते विचारू नका. मग मी हळूच विचारलं, तुम्ही खिशातून तर देत नाही ना? हा कळलं तर बरं होईल. किती वैरवंशास्त्र, हा असं जेव्हा कळेल तेव्हा कळेल. गंमत अशी झाली, खारुताई हातात चिखलाचा गोळा करायची, त्या दगडाच्या सांदीमध्ये भरायची. तिला काही म्हणत असेल, हे मध्ये लोडगोड करू नको, चिरडशील, दगड पडेल, पाय पडेल, मरशील. पण ती विचार करते, मेले तरी हरकत नाही, रामाच्या कामात मरण येईल ना. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, इथं तर रामाचंच काम करतो, रामाच्या अवतारात काम चाललंय. पुन्हा आपल्या कामावर रामाचं रक्षण, लक्ष आहे. सीसीटीव्ही आहे राम म्हणजे, लक्ष लक्ष. आणि योगायोगाने तिच्या शेपटीवर मारुतीचा पाय पडला, ती किंचाळली, ओरडली. रामप्रभू धावतच गेले, तिला अलगद उचललं, हातावर घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. तिच्या पाठीवर जे 3 रेषा आहेत ना, ते रामाची बोट आहेत. विठ्ठल अजून त्या रेषा दाखवतो. तिची उंची एवढीच आहे, पण शेपूट हातभर आहे. किती सुंदर दिसते. तिचे ते मुगाच्या डाळीसारखे डोळे आणि रामाचे कमळासारखे डोळे. तिच्या नजरेत नजर घातली. रामाने विचारलं, काय ग, तुला त्रास झाला? तुझ्या शेपटीवर ज्यांनी पाय दिला त्याचं नाव सांग, मी त्याला शिक्षा करीन. तिने सांगितलं, जाऊ द्या देवा, जाऊ द्या, मी माफ केलं. कोण म्हणतंय? खारुताई. राम म्हणाल, तू माफ केलं असेल, पण मी नाही माफ केलं. धर्माची तू मूर्ती, मी राम आहे, पाप पुण्य माझ्या हातात, शिक्षा होणार. नाव सांग, मी त्याला शिक्षा करेन. तिने सांगितलं, हा जन्म तुम्ही शिक्षा करण्यासाठी नाही घेतला. लोकाभिराम
रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं. तो देवा तो कृपा करुणा सिंधू कैलास राणा फणींद्र माथा कारुण्य सिंधू कर्पूर गौरम करुणावतार. मृत्युंजय येते त्यांनी मरणावर विजय मिळवलाय. ज्याला खरंच मरण जिंकायचंय त्यांनी इथं आलं पाहिजे. आणि ज्याला खरंच मरण जिंकायचंय त्यांनी महादेवासारखं भजन केलं पाहिजे. गंमत अशी झाली. रामप्रभू म्हणाले ठीक आहे मी शिक्षा करत नाही पण तू एखादी शिक्षा सांग, तुझ्या आवडीची शिक्षा सांग, मी करीन. देवाने क्रॉस एक्झामिनेशन केलं पोलिसांसारखं. पण ती पण खारुताई होती आणि पुन्हा रामाचा स्पर्श झाला होता. ती म्हणली मी सांगितलेली शिक्षा पण तुम्ही करणार नाही. देव म्हणले असं कसं? मला शिक्षा करता येत नाही मान्य, तू सांगितलेली शिक्षा करत नाही असं कसं होईल? तू सांगून तर बघ. तिने सांगितलं आधी वचन द्या. देव म्हणाले एका आईला वचन देऊन इथपर्यंत आले, आता तुलाही वचन द्यायचं. म्हणले द्या वचन. तुम्ही वचन देताना दीन दयाल अभिरत संभारी हरव नाथ मम संकट भारी. ठीक आहे दिलं वचन, तू सांगेल ती शिक्षा करीन. कोणती शिक्षा करायची? तिने सांगितलं मला माझ्या वतीने ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याला तुमच्याकडून अशी शिक्षा पाहिजे. कशी? जसं मला हातावर उचललं, मला कुरवाळलं, मला नजर घातली, माझ्या पाठीवर हात फिरवला, तसं ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याला तुमच्या मांडीवर बसवा, त्याच्या डोक्यावर हात ठेवा, त्याच्या पाठीवर हात फिरवा, त्याच्या नजरेत नजर घाला, माझ्याकडून हीच शिक्षा त्याला. देव म्हणाले तुला शिक्षा कळते का? ते म्हणजे शिक्षा म्हणजे काय माहितीये? गेल्या वर्षी ज्याने दिंडीमध्ये आपले 50 रुपये खाल्ले त्याचे यावर्षी 500 खायचे, ह्याला शिक्षा म्हणतात. तुला व्यवहार कळत नाही. तिने सांगितलं मला गणित कळत नाही पण हिशेब जमतो. विठाला ठीक आहे बाबा तू सांगशील ती शिक्षेचा अर्थ तर सांगशील का नाही? तिने गोड उत्तर दिलं. तो भाव जो आहे ना त्या भावाचं नाव आहे भक्ती. ती म्हणाली ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलं त्याला तुम्ही शिक्षा करायला तयार आहे, पण भगवान लक्षात घ्या त्याच्या पायाखाली आले म्हणून तुम्ही मला उचलले, मला कुरवाळले, माझ्या नजरेत नजर घातली, माझी विचारपूस केली. याचा अर्थ कुणाच्या तरी पायाखाली आल्याशिवाय देव विचारत नाही, कुणाच्या तरी पायाजवळ गेल्याशिवाय देव विचारपूस करीत नाही, कुणाच्या तरी पायाजवळ गेल्यानंतर देव उचलून घेत नाही. हे मला कळालं. याचं नाव भागविण भक्ती. विठाला आणि त्या भक्तीचं सोपं स्वरूप सांगितलं. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तोटेल धरणे प्रपंचातील, हरी जप करणे हरी 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 मंत्र म्हणती देवाच्या. किती सोपं सांगितलं. चला पुढे आणखी पुढे सांगायचं झालं तर म्हणजे महाराज मोक्षासाठी, संसार बंधन तोडण्यासाठी, जन्ममरणातून मुक्त होण्यासाठी योग आहे, यज्ञ आहे, कर्म आहे. यानंतर म्हणतात आहे पण येणे नव्हे सिद्धी वयाची उपाधी दंभधर्म. म्हणजे ठीक आहे हा दंभाचा जो विचार आहे, अधर्माचा कदाचित विचार होईल, तर धर्माचा विचार काय, भगवत भक्तीचा विचार काय? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. तरण्याचा एकमेव उपाय साधूची संगत आहे. हे कळालं महाराज. पण साधू कशाला म्हणायचं? ज्ञानोबा साधू बोध झाला तो नरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. त्याला साधूचा बोध झाला तो साधूच होतो, देवच होतो, देवच होतो. परीस लोखंडाचं सोनं करत पण त्याला परीस करत नाही. पण संत आपणा सारी करीती ताता, संगत असली की पंगत असते.
हे तसं संगतीने होतो पंगतीचा लाभ, म्हणून संगत चांगली पाहिजे. जीवाने जीवाची जडाची संगत सोडून देवाची किंवा साधूची संगत करा, हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला जडाची संगत आहे, दाग दागिने कपडे लत्ते गाडी बंगला ही जडाची संगत आहे. जीवाची संगत नातू पंतू चिंतू काय असेल ते, ही जीवाची संगत. पण साधूची आणि देवाची संगत तर देव होता येतं. देव होई देत देवाची संगती पतन पंगती जगाची, हे त्याचे उत्तर आहे. आणि जर संगत चुकली तर मग पर्वताप्रमाणे पातक करणे वजडी पोहणे अभक्तासे. घरी केलं पाप क्षेत्रात जात, पण क्षेत्रात केलं पाप कुठंच जात नाही, ते वजले पाप होत. पण ज्याचं पाप पर्वतासारखं आहे, वजनेपासारखंही पाप आहे, त्याच्याही उद्धाराची व्यवस्था जो करतो त्याला साधू म्हणतात. भस्मासुराने महादेवाकडून वर घेतला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याची राख व्हावी. मग महादेवाला माहित नसेल का कधीतरी हा आपल्या डोक्यावर हात ठेवायला येईल? बरोबर आहे की नाही? पण एवढी दया, सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐसिया. ठीक आहे, आपल्यावर हात ठेवायच्या निमित्ताने का होईना आपल्या मागे लागेल आणि आपल्याला वाचवायला भगवान विष्णू येतील. ते मोहिनीचा अवतार धारण करतील आणि बरेच राक्षस मोहिनीच्याच मागे फसवे करणं तर बरं होईल. गंमत आहे. ज्ञाननिवा प्रमाण आत्महा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे. मग पूर्ण नांदे. आता ही पाण्याची बाटली आहे, हिचं झाकण उघडलं, ही जर कलंडली तर पाणी सांडणार आणि सांडलेलं पाणी खालारा धावे. कुठल्या दिवसात धावतं पाणी? आड्याचे पाणी वळसरले गेले कसं काय? कुठं जातं पाणी? खाली धावतं ना. पाण्याबद्दल माहित असेल तर बोलत चला. पाणी कुठल्या दिशेत धावतं? खाली धावतं. आकाशातून पाण्याचा थेंब पडतो, पावसाचं पाणी कुठं पडतो? खालीच पडतो. हे तर माहित आहे ना. माणूस पडला तर कुठं पडतो? हे तरी लक्षात असू द्या. हे जे पाणी सांडतं ते खाली धावत सुटतं, पण धावत असलेलं पाणी जर वाटेमध्ये खास खळगा आला तर त्याला भरल्याशिवाय जातं का त्याला डावलून जातं का त्याला वळसा घालून जातं? बोलता का? पाणी त्याला भरल्याशिवाय जात नाही. तसं या जगात कितीही पापी दुराचारी असला तरी त्याच्यातही माझा परमात्मा पूर्ण नांदे अशी ज्याची दृष्टी आहे त्याला संत म्हणतात. अशा संतांची संगती करा असं ज्ञानोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. संतांचे संगती संतांचे संगती
संगती केवढी कठीण असेल. आणि त्यातल्या त्या संगत संताची साडूची संगत चांगली, कळलं का? हा, साडू कोणाला म्हणतात? जो फसवायला येतो. साधू कोणाला म्हणतात? जो फसलाय त्याला वर काढायला येतो. विठाला संतांचे संगती, जीवनामध्ये संगती पाहिजे. जीवाला जीवाची संगत आहे, जीवाला जडाची संगत आहे, पण जीवाला देवाची संगत व्हावी. त्याला देव व्हायचं आहे, आपल्याला देव व्हायचं आहे. आपण देव आहोत विसरलो का? इथं रमलो म्हणून विसरलो. साधू इथं राहून रमले नाहीत, साधू इथं राहून रमले नाही. आपण इथं आहोत पण रमलो, ही आपली चूक आहे. हे लक्षात घ्या. वाक्य पुन्हा ऐका. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. बुद्धिमान माणसं संसारात रमत नाही. अरे जे रमले ते बुद्धिमान नाहीत. गीतेने उत्तर दिले. साधू संसारात रमले नाहीत आणि आपण परमार्थात रमलो नाही. दोन अभंग झाले की घ्या बैगणी. 2 लिटर दूध संपवलं, बिडीचं बंडल संपवलं, पण घ्या बैगणी. भाऊ आमच्याकडे एक असा गायक आहे, तो दुर्गा लावतो दर्ग्यातच जातो. असे बरेच गायक. रात्री पण काही जण भूक गातात. विठ्ठल संतांची संगत. संताची व्याख्या 2 पद्धतीने सांगतो पुन्हा. आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रूपडी, एक संताची व्याख्या. संत तेथे विवेका, ही संताची व्याख्या. आणखी संत तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, संत त्यांना म्हणतात. लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा संत. इह परलोकी सुखी संत, ही संताची व्याख्या. अजून सोपं सांगू का? आपल्यामध्येच राहतो, आपल्या सारखाच दिसतो, पण भगवंता जवळ मुक्काम आहे हे कळू देत नाही. हे कळू देत नाही. नाही कळालं? सोपं सांगतो. लोक आपली श्रीमंती दुसऱ्याला कळू देतात का? बोलता का? लोक आपली श्रीमंती दुसऱ्याला कळू देतात का? नाही. आपला अवगुण तरी कळू देतात का? बोलता का? वाक्य पुन्हा ऐका. आपण आपले अवगुण लपवतो, आपण आपली श्रीमंती लपवतो, संत आपले सद्गुण लपवतात. एवढीच व्याख्या. ते त्यांचा मोठेपणा लपवतात, मोठेपणा विसरतात आणि आपण लहान असून मिरवतो. कळलं तर बरं होईल. आणखी सोपी व्याख्या सांगतो. ज्ञान ही गिरवण्याची वस्तू आहे, मिरवण्याची नाही. आपण मिरवत बसलो म्हणून फसलो, ते गिरवत बसले म्हणून. संताविण प्राप्ती नाही ऐसे ते ज्या मुक्कामाला आहेत ना त्या मुक्कामाला जायचं. मी कधी कधी गमतीने सांगत असतो, जगातला मोठा माणूस कोणाला म्हणायचा? ज्याला पुढं कोणी गेलेलं आवडत नाही. आणि परमार्थातला मोठा माणूस कोणाला म्हणायचा? ज्याला मागं कोणी आहे ते आवडत नाही. संत त्याला पुढे घेऊन चालतात आणि जगातली मोठी माणसं त्याला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्या दिवशी जेवत होतो वृंदावनमध्ये, प्रसाद घेत होतो आणि माझ्याबरोबर 2 विद्यार्थी होते. आमचे जयेंद्र भाऊ वगैरे होते. त्याला विचारलं हे श्रीमंत कोणाला म्हणतात सांगतो का? व्यवहारात श्रीमंत कोणाला म्हणतात? तो म्हणला नाही बाबा सांगता येणार. दुसऱ्या दिवशी परत इथे जेवायला गेलो, परत विचारलं. कालचा प्रश्न पुरा विचारतो, श्रीमंत कोणाला म्हणतात सांगतो का? तो म्हणला काही सांगता येत नाही. सांगा तुम्ही. मी सांगितलं जे वरण भात चमच्याने खातात आणि चपाती हाताने खातात त्याला श्रीमंत म्हणतात.
कळलं का? नाही कळलं? ज्याला चमचे लागतात त्याला श्रीमंत म्हणतात. विठ्ठल असू दे, मराठी त्याला बाउन्सर म्हणतात. विठ्ठल संतांच्याकडे चमचाच नाही, संतांकडे चमचे टिकत नाही. ही गंमत आहे. संतांची संगती, कोणाच्या संगतीत राहावं? साधूच्या संगतीत राहावं. स्वहिता कारणी संगती साधूची. इथे ज्ञानोबा सर्व संतांचे संगती मनोमार्ग गती. मनाला योग्य गती, योग्य वळण कुठं लागेल? म्हणजे संतांची संगती. एक दोन वाक्य सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही. समजा गती अधोगती मनाची युक्ती, मनाची युक्ती. मनाला वाहे क्रांती साधू संगे, मनाला वाहे क्रांती साधू संगे. गती अधोगती मनाची युक्ती, मनाची युक्ती. जतन करा, जतन करा, जतन करा, जतन करा. धावते सैरा ओघाळते, धावते सैरा ओघाळते. मन जपा बाबा. देवाने आपलं एकच मन दिलंय आणि ते पण चांगलंच दिलंय. थोडं मागे जाऊन सांगू का? देवाने आपल्याला मन देताना मंदिर म्हणूनच दिलं होतं, फक्त आपण त्याची धर्मशाळा केली. आओ जाओ घर तुम्हारा है. म्हणून जतन करा, जतन करा, धावते सैरा. जव त्या परमानंदी मन नाही, मन नाही. जव त्या परमानंदी मन नाही. आपण उपाधीमध्ये गुंतलो, रिद्धी सिद्धी. आपली जी धावपळ आहे ना, ती सगळी प्रसिद्धीसाठी आहे, परमात्मा प्राप्तीसाठी नाही. लोक देवाकडे पण भिवून यायला लागले, लोक देवाकडे पण चमत्कार म्हणून यायला लागले, आवडीने नाही यायला लागले. जेव्हा आवड येईल ना तेव्हा संत भेटतील. ऐसी कर्मसाम्य दशा जेत होरे होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. आग लगी आकाश में जग जग गिरत अंगार, संत न होते जगत में तो जल जाता संसार, जल जाता संसार. या जगात साधू नसते ना काय राहिलं असतं सांगा. आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबा तुकोबराच्या नंतर जन्माला आलो. त्यांच्या आधी आलो असतो तर गीता गाथा ज्ञानेश्वरी काही भेटलं नसतं. त्यांच्या काळात आलो असतो तर त्यांच्या विरोधात फॉर्म भरला असता. हा असू द्या, त्यांच्या नंतर आलो हे बरं आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. आपलं हे मन आहे ना, याला योग्य वळण योग्य मार्ग संतच लावतात. संसारात जे मन आहे ना ते विषयाच्या रानात सरतं. संसारातलं मन चिंता करतं, संसारातलं मन भीतीने संशयाने ग्रस्त आहे, तर्काने ग्रस्त आहे. पण परमार्थात एकदा मन
साधूने लावलं की काम झालं. योग्य वाचलं. नाथ महाराजांनी याला एक वेगळं चरण दिलं. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु बिन. न कळणारा देव कळेल अशी एक जागा, कळता संसार न कळता होईल अशी एक जागा, आणि न वळणारं मन वळेल अशी एक जागा गुरुबीण म्हणजे संत. गुरु हा संत कोळीचा राजा. एवढ्या भाषेत सांगायचं आहे. संतांकडे जा, तुमचं मन वळेल. आपलं मन वळत नाही असं नाही, फक्त कामापुरतं वळतं. आपण सिझनेबल बघतो, रिझनेबल नाही. पण सीझन बदलला की देव बदलला, भक्त बदलला. काय ज्ञानोबांनी कसं फार गोड वर्णन केलं. माझी मूर्ती निभजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय हे अज्ञान विठ्ठल. आपल्या स्वीर सुटकाच्या काळात पण पूजा चुकली नाही पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. त्याचं नाव आहे नित्य नेम नामी. मोठी गंमत नाही. जर तुम्हाला अशी पूजा करता येत असेल तर मानस पूजा करा. सोपं आहे, किती सोपं आहे. भगवान आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाहुले श्रीगुरूंची. ज्ञानोबा हे सांगतात. तिथे संतांच्या संगतीत जा. तुमच्या मनाला निर्मळ करण्याचं काम करतील. तुमच्या मनाला भगवत प्राप्तीचं साधन काय, सोपं साधन काय ते तुम्हाला देतील. तुम्हाला ध्यान योग कर्माच्या भानगडीत नाही पाडणार ते. ती गरजेचं आहे. तिथं तुम्ही जाल. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती म्हणजे लक्ष्मीपती. आम्ही गेल्या वर्षी चिंतन करत होतो. भगवान नारायण त्याचं नाव आहे लक्ष्मीपती. तो भूपती आहे, श्रीपती आहे, आणखी एक पती आहे. श्रियपती यज्ञपती प्रजापती धियापती पती लोकपती धरापती गतीर चांदक वैष्णी साततापती प्रसिद्धांबे भगवान सदापती. भगवंत पती, श्रीपती, भूपती आणि भक्तिपती. श्रीपती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मी चंचल आहे महाराज. ती स्थिर नाही राहत, स्थिर नाही राहत. पण ती स्थिर झाली हे असो. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती देवाजवळ स्थिर झाली. देवाजवळ तुम्ही योग्य मार्गाने धन मिळवलं ना तर तुम्हाला समाधान देईल, सुख देईल. हे श्रीपती. भूपती पृथ्वीचा पती आहे. आम्ही पृथ्वीला तोडतो, फाडतो, जाळतो, सगळ्या क्रिया करतो. मूठभर धान्य तिच्या पोटात टाकतो, ती पोतभर देते. लक्ष्मीपती या निमित्ताने आपल्याला पैशाची गरज आहे, पण तो कसा कमवायचा आणि कसा वापरायचा हे शिकणं, हे कळणं संतांच्या माध्यमातून. आपल्याला नाही कळणार म्हणून अभंग सांगितलं जोडून या धन. हेच सांगितलं, हेच सांगितलं. आणि जे आपण धान्य पिकवतो त्या धान्याचे पण 4 भाग करतो. एक घरी खायला, एक बियांसाठी, एक विकायला आणि एक दान करायला. 4 भाग करतो की नाही? 4 भाग करतो. जे दान केलंय ना ते धान्य तुम्हाला सुख देणार, तुम्हाला निरोगी करणार, निरोगी करणार. जे बी आहे ना ते पुढच्या व्यवस्था आहे, पण जे खातोय ना ते सुद्धा भगवंताच आहे असं समजावं. प्रमाण परिचयाचं आहे. डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसे नारायण. नासे जीव पण नासे भवरो. नासे दोन्हीकडे लावायचं, हे त्याचं उत्तर आहे. जेणे तू जोडसी नारायण. बोलाया वचन, डोळे पहावया, बोलावया वचन, हे सगळं दिलं. आणि सगळं देऊन सुद्धा जीव पण नासे भवरोग नासे यासाठी दिले. हे कळलं, हे कळलं. देवाने मन दिले ते देवालाच लावण्यासाठी दिले, देवाकडेच लावण्यासाठी दिले. आपण नको नको तिथं मन लावलं, नको नको तिथं मन लावलं. आणि तिथून धोका खाल्ल्यावर मग परत येतात आणि मग गाडीवर येतात. पहिलं प्रेम विसरता येत नाही. मग दुसरं कसं झालं? तुझ्या कंपनीत फॉल्ट आहे, बीट झालं. एकाने बाईकवर नेलं तर बायकोची कृपा. आम्ही दोघंच होतो ते. त्यांनी दाखवलं मला. म्हटलं त्याने सही केली असेल म्हणून मिळाली असेल. बीट झाला. कथा कीर्तनाला जाताना जर तुमची पत्नी तुम्हाला अडवत नसेल तर समजायचं ती लक्ष्मी आहे. कथा कीर्तनावर तुम्ही उपाशी आलात, रात्री किती उशीर आलात
तरी तेवढ्या रात्री भाकर टाकून तुम्हाला खाऊ घालत असेल तर समजायचं ती अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा आहे. आणि तुमच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याच्यासाठी जी रूप धारण करते ती भवानी आहे. विठाला असं जर तिला होता येत असेल तर घरी राहत जा, नाही तर विठूचा गजर. लगेच निघाली विठाला. स्त्रियपती म्हणजे लक्ष्मीपती. लक्ष्मी चंचल करते पण प्रामाणिकपणाने सेवेतून सही न करता पळून येणं, सही करून पळून येणं आणि पगार खाणं. कळलं का? कीर्तनकाराने 2 तास अभंगावर न बोलणं म्हणजे सही करून पळून येणं. कळलं तर बरोबर. त्याला भोगावं लागतं, सुटत नाही. श्रीपती लक्ष्मीपती सांगितलं. दुसरं भूपती. आम्ही धान्य पिकवायचं आहे. आम्ही जर पिकवलं तर पुढची पिढी खाईल. आम्ही जर पिकवणं सोडलं तर लोक काय खातील? काय खातील? कोणाचं तरी मुख्य अन्न लागावं म्हणून पिकवलं पाहिजे. आणि भजन करत तर पुढची पिढी भजन करेल. आम्ही आज भजन नाही करत तर पुढची पिढी भजन नाही करत. अजून एक बातमी सांगू. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे. मला माहित नाही इकडे मशीद आहे की नाही, माहित नाही. पण शुक्रवारी मशिदीत त्यांच्या समाजातले लोक जमतात. आम्ही जोपर्यंत कथा कीर्तनाला प्रवचनाला जमणार नाही तोपर्यंत आमच्यात बदल नाही होणार. नाही होणार. आम्ही जमलं पाहिजे. आम्ही मंदिरात जमायला लागलो की त्यांना अटॅक येईल. विठाला आम्ही मुठभर असलो तरी एक झालो पाहिजे. बोट 5 असू द्या पण एका ठिकाणी एक रूप झाले ना ताकद नाही कोणाची. 5 बोट वेगळी झाल्यानंतर भानगडी होतात. कळलं तर बरोबर. आणखी एक पत्नी आहे देवाची. भक्ती ही पत्नी आहे. भक्ती ही पत्नी. आणि भक्ती ही जी पत्नी आहे ना तिचे ज्ञान आणि वैराग्य नावाची लेकरं आहे. तिचे ज्ञान आणि वैराग्य नावाची लेकरं फक्त संताजवळ आहे. ते महादेव, नारद, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे यांच्याजवळ जावं आपल्याला ज्ञान आणि वैराग्य होतं. यालाच म्हणायचं आकळावा श्रीपती. आकळावा म्हणजे मिळवावा. आकळावा म्हणजे ओळखावा. ओळखिला हरी धन्य तो संसारी. एक ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे. हे त्याचे हे त्याचं वर्णन. ते त्यांनी हरी ओळखला म्हणून त्यांना दुःख नाही, त्याला जन्म मरण नाही. ओळखला हरी ते धन्य आहे. महादेव धन्य आहे. आपल्याला धन्य व्हायचं आहे, कृतार्थ व्हायचं आहे. ज्याला कृतार्थ व्हायचं आहे ना त्याने हरिपाठातल्या एवढ्या चरणाचा विचार जरी केला आणि महादेवाला संत म्हणून शरण गेला तरी त्याचं काम होईल. या अभंगात 3 संत सांगितले. देव कुळामध्ये महादेव संत आहेत, राक्षस कुळामध्ये प्रल्हाद संत आहेत आणि मानव कुळामध्ये उद्धव संत आहेत. विठोबार
बाबुजी माझी ज्ञानेश्वर बाबुजी आणि तुमच्या आमच्या सर्व गृहस्थी लोकांच्या जीवांचं दर्शन त्यांना होत आहे म्हणून तुम्हाला मला उद्धरण्यासाठी संत देवाला सुद्धा महादेवाची भक्ती आवडते बरं. त्रिपुरारी पौर्णिमा महाशिवरात्र कुठलाही प्रसंग असू दे एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेणो. महादेवाबद्दल स्वतः भगवान ज्ञानोबा दोन ठिकाणी वर्णन करतात. याही बरी पार्था माझी या भजनी असता तया तिने माथा मुकुट करी. पांडुरंगाने महादेवाला मस्तकावर धारण केले. तेही प्राण परते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. संतांची संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दोनदा म्हटलं आग्रहाने आदराने निश्चयाने म्हटलं. देवाबद्दल आग्रह करतात म्हणकारे जन तसं विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आग्रहाने आदराने देवाबद्दल आदर आहे म्हणून आणि निश्चयाने सत्य तू विठ्ठला देव सत्य साच खरे नाम विठोबाचे देव खरा तो का म्हणे तूच खरा एर वाहुगा पसारा. या जगाच्या पसाऱ्यात देव खरा आहे हे कळावं म्हणून संताकडे जावं आणि संताकडे जाऊन संत सांगतील ते ऐकावं. संत सांगतील तसं वागावं राहावं म्हणजे भगवत प्राप्ती होईल. धरणी सेवा ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी गुरु यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. एखादा शब्द वेळा वाकडा चुकीचा गेला असेल उदाहरण क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानोबरायचं तुकोबरायचे गुरुजनांचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनंती पायाच्या प्रसादे काही बोलणं बुडते क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेणे वाचे प्रायश्चित देवो गुरुसेवका नाव पाहावं सोयी दैसा. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मदचरणी दातार नित्य ठेवा. या उत्सवाचे 46 वर्ष आहे. पुढे 2 वर्षांनी 48 वर्ष होणार म्हणजे जवळजवळ 4 तप होणार आणि 4 तपाच्या साक्षीला आपण असणार आहात. आपल्याही जीवनात काहीतरी तप असावं. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पहा. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप
बापाचे कळप पळते पुढे असं कुठं तरी तप करावं. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, सगळ्यांना सिंह राममय सभेची झाली करहु प्रणाम जोडून पाणी. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका, गाई बैल जमीन विकू नका, देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळलं, लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोल वैसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायचं भानगडीत पडू नका. डोकं लावायचंय, डोकं ठेवायचं भानगडीत पडू नका. डोकं ठेवायचंय, तो का म्हणे नो युक्तीची ते खोले, म्हणून मी ठेवली पायी डोई. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. आणखी एक करा, वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, स्त्रियांना जपा, परिवार जपा, समाज जपा, देश जपा. काही जपता येत नसेल तर हरिनाम जपा. आयुष्य करी गुणे परी माझा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. विठ्ठल जय